नमस्कार मंडळी. फलटण नगरपालिकेच्या इतिहासात इलेक्शन नगराध्यक्ष आणि नगरपालिकेचे इतर सदस्यांची पुढे जाण्याचा ही इलेक्शन काही विचित्र वळणावर येऊन पोचलेली आहे. कारण काही का असताना प्रशासकीय कारणामुळे पुढे गेले असं समजतंय. उद्या कदाचित आम्ही त्याला रिट पिटिशनला करून चॅलेंज देण्याचा प्रयत्न करणार आहोतच. परंतु या इलेक्शन कमिशनला, स्टेट इलेक्शन कमिशनला आपण कळवलेलं आहे की आज या जिल्ह्यात महाबळेश्वर आणि फलटण सोडले तर बाकीचे ह्या इलेक्शन्स होऊन जाणार आहेत. 3 तारखेला त्याचे निकाल लागणार आहेत आणि ह्या निकालांचा परिणाम आमच्या इलेक्शनवर होऊ नये म्हणून ज्या पद्धतीने लोकसभेचे इलेक्शन असते, विधानसभेचे इलेक्शन जर टप्प्याटप्प्याने होणार असेल तर निकाल बाकी एकाच दिवशी निघतात. त्याच पद्धतीने या जिल्ह्यापुरतं बोलायचं झालं तर बाकीच्या नगरपालिकेचे निकाल हे राखून ठेवावेत. या निमित्ताने कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की आपल्या सगळ्याला वाटेल की अजून 10 दिवस कसं करायचं. फुल ताकदीने 10 दिवस पुढे जरी गेलं तरी आपल्याला प्रचाराला लागायचं आहे, कंटाळायचं नाही. जी काही यंत्रणा आत्तापर्यंत उभं राहिली, जे काही वातावरण झालं ते टिकवण्याचा प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे. तेव्हा उमेद हारू नका, विजय आपला आहे. नमस्कार. आता आपण सगळेजण प्रांत ऑफिसला जायचंय. प्रांताधिकारी मॅडमला आपण सगळेजण निवेदन देणार आहोत. चालणार सगळे का? आता सगळ्या उमेदवारांनी निवेदनावरती सह्या केलेल्या आहेत. रिट पिटिशन वरती पण आपण लागली.